नवी दिल्लीतील संसदेचं वातावरण काल विशेष होतं. लोकसभेच्या कामकाजात एक महत्त्वाचा क्षण उभा राहिला, जेव्हा केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन उभ्या राहिल्या आणि कॉर्पोरेट कायदा सुधारणा विधेयक 2026 सभागृहात सादर केलं. सभागृहात शांतता पसरली होती, कारण या विधेयकाकडे उद्योग विश्व व अर्थतज्ञांचं विशेष लक्ष लागलेलं होतं. विधेयक सादर करताना त्यांनी स्पष्ट केले की बदलत्या आर्थिक परिस्थितीत कॉर्पोरेट क्षेत्र अधिक पारदर्शक, सक्षम आणि जबाबदार बनणं अत्यावश्यक आहे. पण हा केवळ एक साधा प्रस्ताव नव्हता. सखोल चर्चा आणि बारकाईने तपासणी व्हावी यासाठी त्यांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सभागृहाने तात्काळ मंजुरी दिली आणि विधेयक पुढील छाननीसाठी समितीकडे सुपूर्द करण्यात आले. या विधेयकाचा मुख्य उद्देश 2 महत्त्वाच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणं हा होता आणि कंपनीज ऍक्ट 2013 या सुधारणा उद्योग सुलभता वाढवण्यासाठी, नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष संयुक्त समितीच्या अहवालाकडे लागलेलं आहे, कारण त्यानंतर या विधेयकाचं अंतिम रूप आणि भविष्यातील दिशा स्पष्ट होणार आहे. एकूणच भारताच्या कॉर्पोरेट व्यवस्थेत बदल करणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच्याच पुढील अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र.